अमरावतीतल्या परतवाडा येथील लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये दिरंगाई करणाऱ्या ठाणेदार सुरेश म्हस्के आणि अब्दुल यांना निलंबित करा अशी मागणी खासदार अनिल बोंडे यांनी विशेष पोलीस उपमहानिरीक्षकांकडे केलेली आहे। अनिल बोंडेंच्या नेतृत्वात भाजपचं शिष्टमंडळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटीला गेलेलं होतं। मी आयजींना याच्यासाठी भेटायला आलो की जो म्हस्के म्हणून ठाणेदार आहे त्या ठाणेदाराकडे मोगलाईपुऱ्यामधल्या एका मुस्लिम मुलीच्या पालकांनी 2.5 महिन्याच्या अगोदर तक्रार केली होती, परंतु तिथे असलेल्या खुपियातला एक कॉन्स्टेबल आणि म्हस्केनी त्यांचं कॉम्प्रोमाइज करून दिलं आणि म्हणून तेव्हा जे प्रकरण बाहेर येणार होतं म्हणून त्या म्हस्केला निलंबित करण्याची मागणी सुद्धा मी केलेली आहे। त्या अब्दुल नावाचा जो SIT या खुपियामधला आहे त्यालाही निलंबित करण्याची मागणी केलेली आहे, कारण की जोपर्यंत अशा अधिकाऱ्यांना जे सेन्सिबली काम करत नाही जोपर्यंत निलंबित करत नाही तर बाकीचे जागृत होणार नाही। ओडिशातील सरकारी शाळेमध्ये जेवण खाल्ल्यानंतर 100हून अधिक विद्यार्थी आजारी पडल्याचा प्रकार घडलेला आहे। यानंतर एकाचा मृत्यू देखील झाल्याचं समजतंय। मुख्यमंत्र्यांनी आता चौकशीचे आदेशही दिले। बातमी परभणीमधली आहे। परभणीमध्ये मुरुम माफियांचा सुळसुळाट झाल्याचं आता दिसतंय। शासनाच्या जमिनीवर दिवसाढवळ्या अवैध उत्खनन देखील केलं गेलेलं आहे। हे अवैध उत्खनन त्वरित थांबवावं अशी मागणी आता ग्रामस्थांकडून होतीये। कल्याणमध्ये 11 जणांच्या मृत्यूनंतर सुद्धा बेफिकीरपणा कायम असल्याचं दिसतंय। कल्याण भिवंडी मार्गावर ओव्हरसीट प्रवास सुरूच आहे। वाहतूक पोलिसांनी आता ॲक्शन मोडवर येत दंडात्मक कारवाईला सुरुवात केलेली आहे। कल्याण मुरबाड मार्गावर झालेल्या भीषण अपघातामध्ये 11 जणांचा बळी गेलेला होता, मात्र या घटनेनंतर सुद्धा टॅक्सी चालकांचे डोळे काही उघडलेले नाहीत। कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातून भिवंडी, पडघा आणि श्री मलंगगडाच्या दिशेनं अजूनही क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून धोकादायक प्रवास सुरूच आहे। आता या मुजोर चालकांना वेसण घालण्यासाठी कल्याण वाहतूक पोलीस ॲक्शन मोडवर आलेले आहेत। सकाळपासूनच धडक कारवाईला सुरुवातही झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।